जय भीम. नमो बुद्धाय. जगाला विश्वात शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामाया, माता यशोधरा, माता रमाई, माता भीमाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, संत कबीर आणि ज्या संत महात्म्यांनी मानवमुक्तीच्या कल्याणासाठी आपले आयुष्य झिजवले आणि मानवाला समान संधी देण्यासाठी, अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी ज्या संतांनी योगदान दिले त्या सर्व संतांना आणि महामानवांना त्रिवार अभिवादन. आज राष्ट्रसंत कबीर यांची 625वी जयंती. त्यामुळे मी सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देते आणि त्यांना नमन करते. राष्ट्रसंत संत कबीराचे दोहे आजही तेवढेच प्रासंगिक आहेत. त्यांनी आपल्या दोह्याच्या माध्यमातून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन देणे, ह्या गोष्टी त्यांनी केल्या. मानवाचं आयुष्य कसं असावं आणि कसं असलं पाहिजे यांचा साध्या सरळ सोपे भाषेत त्यांनी विचार मांडलेला दिसत आहे. आपल्या भारत देशाला संत आणि महात्मे ह्यांची एक परंपराच लाभलेली आहे. संत कबीरापासून ते आधुनिक काळातले राष्ट्रसंत गाडगे बाबा ह्यांच्यापर्यंत जी एक संतांनी एक दिशा दाखवलेली आहे मानवमुक्तीच्या कल्याणासाठी, आणि जो संतांचा देश म्हणून भारताची एक नवीन ओळख आहे. तथागत गौतम बुद्ध असो किंवा संत कबीर असो किंवा आधुनिक काळातील राष्ट्रसंत गाडगे बाबा असो, सगळ्यांचा विचार आणि सगळ्यांची विचारधारा ही मानवमुक्तीच्या कल्याणासाठीच होती हे वेळोवेळी समजून आलेले आहे. म्हणूनच विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानून आपल्या आयुष्याची एक रूपरेषा तयार केली आणि त्यांच्या विचारधारेवर भारतीय संविधानाची निर्मिती केली. म्हणून अशा विश्ववंदनीय विश्वगुरूचा आजचा जयंतीचा दिवस आहे. संत कबीराचा सर्वात जास्त आवडणारा दोहा म्हणजे हा, मरे बाप को जिंदा बाप को कोई न पूजे, मरे बाप को पुजवाया, मिट्टी भर चावल लेके कौवे को बाप बनाया. म्हणजे संत कबीर सांगतात की जिवंत बापांना कुणी विचारत नाही किंवा जिवंत बापाची सेवा करत नाही, आणि मेल्याच्या नंतर कावळ्यांना अन्न पाणी देऊन किंवा त्यांना भोजन घालून आपण आपले बाप हे कावळे समजतो. हे किती मोठी शोकांतिका आहे, हे किती मोठं दुःख आहे हे ते आपल्या दोह्यामधून समाजाला सांगत असतात आणि अंधश्रद्धेतून समाजाला मुक्त करतात. 625वी आपण जयंती त्यांची साजरी करत आहोत, तरीही त्यांचा विचार आजही समाजापर्यंत पोहोचलेला दिसून येत नाही. आजही समाज हा अज्ञानामध्ये जगताना दिसत आहे. कारण जो समाज जागरूक होता त्यांनी समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न केलेला नाही. ज्या काळामध्ये संत महात्म्यांनी काम केलं त्या कालखंडामध्ये त्यांचा विचार रुळा गेला किंवा समाजामध्ये जे त्यांचा विचार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित व्हायला पाहिजे होता तो होताना दिसला नाही. त्यांचा विचार जर समाजामध्ये जर रुजला असता किंवा घराघरामध्ये जर संत कबीराचे दोहे जर रुजले असते तर आज वृद्धाश्रमाची गरज ही भारतासारख्या देशामध्ये पडलेली नसती. कारण भारतामध्ये मात्रा पित्र देवभव, अतिथी देवभव म्हणणारी ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपल्या समाजामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांना सर्वप्रथम देवाच्या स्थानी बसवलेलं आहे आणि पाहुण्या रावळ्यांना सुद्धा अतिथी देवभव असं समजून आपण त्यांची पूजा करत आहोत. पण त्याच आई वडिलांचा अनादर होताना आज समाजामध्ये दिसत आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं किंवा त्यांनी आपल्याला नवीन आयुष्य दिलेलं असतं त्याचा आजचा समाज हा विचार करताना दिसत नाही किंवा त्यांना
पाहिजे तेवढा रिस्पेक्ट किंवा त्यांचा आदर करताना दिसत नाही. आज इंटरनेटच्या माध्यमातून आयुष्य हे सोपं झालेलं आहे. घर बसून जगातल्या कानाकोपऱ्यातली माहिती हा आजचा युवक घेताना दिसत आहे किंवा आजची तरुण पिढी घेताना दिसत आहे. जगामध्ये काय चाललंय हे तो घरी बसून बघतो किंवा घरी बसून सांगत असतो की कुठे काय होत आहे. साधा हवामान खात्याचा जरी अंदाज घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो मोबाईलवर सर्च करतो आणि पाऊस येईल किंवा नाही, किती तापमान आहे, किती थंडी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार तो एका मोबाईलच्या ॲपमधून घेत असतो. पण घरामध्ये जे आपले वृद्ध आई वडील आहेत त्यांच्यासाठी त्यांना वेळ नाही किंवा त्यांना साधं बोलण्यासाठी सुद्धा वेळ नाही. ते देव, मंदिर, धर्म, तीर्थस्थळ, चारिधाम करण्यामध्ये स्वतःचा वेळ घालवतात, मित्रपरिवारामध्ये वेळ घालवतात, पण स्वतःच्या आई वडिलांना औषध पाणी विचार नाही किंवा त्यांच्या 2 वेळेच्या खाण्यापिण्याची सोय झालेली आहे का हे बघण्यासाठी सुद्धा त्यांना आजच्या पिढींना वेळ नाही. म्हणून संत कबीर सांगतात की जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांची सेवा करा. त्यांच्यानंतर तुम्हाला त्यांच्यासाठी अन्नदान करण्याची गरज नाही. तुम्ही जिवंत असताना त्यांची काळजी घ्या. ते गेल्याच्या नंतर त्यांची काळजी घेऊ नका किंवा ते बघण्यासाठी हजर नाहीत किंवा नंतर त्यांचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे ते एक सत्य परिस्थिती समाजाच्या पुढे त्यांनी ठेवलेली आहे आणि तसं ते समाजाला सांगितलेलं आहे की जिवंत आहे तोपर्यंत आईबापाची सेवा करा, जिवंत असेपर्यंत त्यांना नको आहे ते बघा, आणि एकदा गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी अन्नदान करणे किंवा मोठे मोठे समारोह घेणे हे कार्यक्रम तुम्ही टाळले पाहिजेत. आणि जो कोणी खरोखर आपल्या आईवडिलाची काळजी करतात ते खरोखर वंदनीय आहे. ज्यांना आईवडील कळाले त्यांना सगळं काही कळालं, ज्यांना आईवडील कळत नाहीत त्यांचा काहीच उपयोग होत नाही. जसं खजुराचं झाड असतं, संत कबीराचा दोहा तो पण आहे. खजुराचं झाड खूप मोठं असतं पण साध्या पक्षाला सुद्धा त्याची सावली होत नाही, त्याला फळं पण भरपूर लागतात पण त्याचा उपयोग सुद्धा काही होत नाही. फळं सुद्धा खूप दूरवर आणि खूप घट्ट त्यांची मजबूती असते फळांची सुद्धा, ते फळ सुद्धा सहज असे निघत नाही. त्यांच्या झाडाचा किंवा त्यांच्या फळाचा सुद्धा काही उपयोग होत नाही. तसेच एखाद्या समाजातील व्यक्तीने भरपूर जरी श्रीमंती कमवली किंवा नावलौकिक मोठं जरी केलं असेल आणि त्यांच्याकडे भरपूर जरी जास्तीचा पैसा किंवा सगळं काय असेल पण तो त्यांच्या आईवडिलांसाठी वेळ देत नसेल किंवा आईवडिलांच्या सुखासाठी जर त्यांच्याकडे टाईम किंवा त्यांच्या पैशाचा उपयोग होत नसेल तर त्यांचं संत कबीर ज्याप्रमाणे सांगतात की खजुराच्या झाडाचं ते जे उदाहरण देतात त्याप्रमाणे त्यांच्या पैशाचा किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचा त्यांच्या आईवडिलांसाठी किंवा समाजासाठी काहीच उपयोग होत नाही. संत कबीरांनी वेळोवेळी आपल्या दोह्यामधून मानव मुक्तीच्या कल्याणासाठी आणि मानव समाजामध्ये शांततेचं कार्य प्रस्थापित राहण्यासाठी त्यांनी आयुष्यभर सांगितलेले आहे. ते सांगतात की संतांची कोणतीच धर्म किंवा जाती नसते, त्यांचं फक्त कार्य असतं आणि त्यांचा फक्त विचार आहे. आणि जो संत कबीराचा विचार आहे तो आजपर्यंत सुद्धा समाजामध्ये टिकून आहे. त्यांचा विचार चांगला आहे म्हणून ते टिकलेले आहेत. ज्या ज्या महापुरुषांचा आणि ज्या ज्या संतांचा विचार चांगला आहे ते आज आजरामर झालेले आहेत. पण आजच्या पिढीला ह्या सर्व गोष्टीचा हा विसर पडताना दिसलेला आहे. वृद्ध आश्रम असो किंवा आणखीन कोणते अनाथ आश्रम असो हे सगळे कशाची लक्षण आहेत, हे पाश्चिमात्य संस्कृतीची लक्षण आहेत. भारतीय संस्कृती एवढी मजबूत आणि एवढी घट्ट आहे, इथली पायमुळे एवढी संस्कारिक असताना सुद्धा इथल्या संस्कारामध्ये जे बीज येत आहे ते दूषित येत आहे. कारण इंटरनेटच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे, हे सर्व जग बघत आहे किंवा त्याचा हा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आपण आपल्या घरातील किंवा आपल्या लोकांसोबत किंवा आपल्या परिवारासोबत आपलं नातं काय आहे ना त्यांच्याविषयी आपली बांधिलकी किंवा आपला ऋणानुबंध काय आहे हे सुशिक्षित लोकांनी किंवा जिम्मेदार लोकांनी ओळखलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या आईवडिलांसाठी त्यांच्या सुखासाठी आपण झटू शकत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याचा काही उपयोग होत नाही किंवा आपलं आयुष्य हे असून नसल्यासारखं आहे. कारण आयुष्य हे क्षणभंगूर आहे, कधी काय होईल ते काहीच सांगत नाही. संत कबीर सांगतात कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. तर त्याप्रमाणे आपल्याकडे वेळ हा खूप कमी आहे. त्यांचा सांगण्याचा उद्देश
असंच असेल की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपण आजची गोष्ट उद्यावरून उद्याची परवा जर ढकललं तर आपल्या हातून काहीच घडत नाही. कारण वेळ ही सांगून येत नसते, चांगली किंवा वाईट. जे जे आपल्याला चांगलं उत्तम कार्य करायचं आहे तेव्हा तेव्हा आपण वेळोवेळी चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे. म्हणूनच आपण अशा महात्माच्या जयंती आणि स्मृती दिन साजरे करत असतो. त्यांच्या जयंती आणि स्मृती दिनामुळे आपण आपल्या समाजामध्ये नवीन येणाऱ्या पिढींसाठी आपल्या महापुरुषांच्या आणि आपल्या संत महात्म्याचे विचार आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे काम करत असतो. त्यांचा उद्देश एवढाच असला पाहिजे जयंती आणि स्मृती दिनाचा, की त्यांनी जो विचार एक सभ्य विचार मांडलेला आहे, सुविचार समाजाला दिलेला आहे. आणि ह्या संत महात्म्यामुळे भारतभूमीला जे मोठे श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे हे त्यांच्या विचारामुळे आणि त्यांच्या योगदानामुळेच निर्माण झालेले आहे. काही मुले तरी अशा समाजामध्ये वावरताना दिसतात की आई वडील म्हणजे त्यांना एक लाजिरवाणी गोष्ट दिसते किंवा अडकळीच पडलेली गोष्ट दिसते. आई वडील हे एक लाजिरवाणी गोष्ट असू शकते का? किंवा आई वडिलांचा तिरस्कार करण्या इतपत आई वडिलांनी मुलांचं काही नुकसान केलेलं असतं का? त्यांचा दोष आणि त्यांचा गुन्हा काय असतो की आपली मुलं सुखात असली पाहिजे, आपली मुलं चांगली असली पाहिजे किंवा त्यांचं उज्ज्वल भविष्य असलं पाहिजे. हा साधा सोपा प्रत्येक आई वडिलाचा विचार असतो आणि त्यांच्यासाठी त्यांना अख्खं आयुष्य झिजवलेलं असतं. आणि उतार वयामध्ये जर त्यांना मुलांकडून काही अपेक्षा असतील तर ह्या मुलांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. पण आजची पिढी ही ह्या गोष्टीला विचार पडलेली आहे. विचार हा पाठीमागे सारून मी मोठा, जे काही कमवलं आहे, जे काही करत आहे मी माझ्या स्वबळावर करत आहे, हे आजचा विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये येत आहे आणि त्याप्रमाणे ते विचार करत आहे. आणि खरोखरच ज्यांना आई वडील नसतील अशा मुलांना एखाद्या वेळेस विचारलं पाहिजे की आई वडील म्हणजे नेमकं काय, ते आई वडिलाची व्याख्या सांगतील. ज्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांना त्यांच्या आई वडिलाची किंमत नाही कळत. पण खरोखरच ज्यांचं मन दुखलेलं आहे किंवा ज्यांच्यासाठी त्यांना त्यांच्या मनाने रडलेलं आहे की मला माझी आई असते तर, मला माझे वडील असते तर अशा मुलांचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करणं किंवा त्यांच्याकडे आपण दुर्लक्षित होणं हे फारच चुकीचं आहे. आज कितीतरी ठिकाणी आई वडिलांना साध्या औषध पाण्यावाचून आई वडील रडताना दिसतात. साध्या 2 वेळेचं जेवण सुद्धा त्यांना मिळत नाही. घरामध्ये त्यांची हेळसांड होते. त्यांच्यामुळे आई वडील कंटाळलेले आहेत किंवा त्यांना आयुष्य हे नको वाटते. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं करून हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून वाढवलेलं आहे, त्या आई वडिलांना आपण त्रास देणं किंवा नवतरुण पिढीने त्रास देणं हे कितपत योग्य आहे? आणि भारतीय संस्कृतीमध्ये ज्या माता पित्यांना सर्वोच्च स्थानी मानून विचार केला जातो किंवा त्यांच्या आशीर्वादाशिवाय आमचं काहीच आयुष्य नाही असा विचार केला जातो, त्या भारतीय संस्कृतीमध्ये हा घाणेरडा विचार आज रुजताना दिसत आहे. कारण आजची जी पिढी जे पेरणार आहे ते उगवणारच आहे. कारण आजच्या पिढीनं ठरवलं पाहिजे की आपण काय वागत आहोत किंवा आपला विचार काय आहे. कारण ते आजचे तरुण मुलं जे वागत आहेत, त्यांचे आई वडील जे वागतात, त्यांच्या घरातील जी छोटी छोटी मुलं आहेत, लहान बच्चू आहेत, ते उघड्या डोळ्यांनी बघत आहेत की ते आपले आई वडील, आपले माता पिता, आपल्या आजोबासोबत कोणत्या रीतीने वागत आहेत किंवा त्यांचा सांभाळ कशा रीतीने करत आहे. म्हणजे आज जे त्यांची वागणूक जी आहे, उद्या ते व्याजासकट त्यांची मुलं ते त्यांना परत करणार आहे. पण त्याच्यासाठी हा थोडासा वेळ जावा लागतो. उद्याची पिढी जर आम्हाला सुसभ्य आणि संस्कारक्षम बनवायची असेल तर आम्हाला संत कबीराच्या ह्या दोह्याचा विचार करणं जरुरी आहे. कारण 625 वर्ष ओलांडून सुद्धा त्यांच्या दोह्याची आठवण होणं किंवा त्यांच्या विचाराला अनुसरणं किंवा त्यांच्या विचाराचे दोहे घरादारात बोलणं म्हणजे कुठेतरी आमच्या चुका होत आहेत. त्यांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांड ह्या गोष्टीला नाकारलेलं आहे. आपण सुद्धा पण आपल्या घरातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला मुठमाती दिली पाहिजे आणि विज्ञानवादी धम्म किंवा विचार अनुसरला पाहिजे. ज्या दिवशी संत साहित्याचा विचार होईल त्या दिवशी संत कबीराचं नाव हे अग्रस्थानी राहील. कारण त्यांचं संत साहित्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि संत साहित्याचा पगडा हा भारतभूमीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि संत साहित्यानेच समाजाला एक दिशा दिलेली आहे. त्याच्यामुळे आजही भारतीय संस्कृतीमध्ये
जे काही थोडंफार चांगलं टिकून आहे ते एकमेव म्हणजे ह्या संत साहित्याच्या विचारामुळे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनामुळेच आजचा समाज हा चांगला आणि योग्य रीतीने बनताना दिसत आहे. पुढील भविष्यामध्ये जर आम्हाला आमच्या पिढीसाठी योग्य नेतृत्व आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर संत साहित्याचा अभ्यास हा घराघरात होणे जरुरी आहे. आणि संत कबीराचे दोहे तरी ही आजच्या काळाची एक प्रकारे गरजच आहे. बाबासाहेबांनी त्यांना गुरुस्थानी मानलं म्हणून तरी त्यांनी 6 ऑक्टोबर 1956 साली जी धम्मदीक्षा घेतलेली आहे त्यावेळेस त्यांनी सर्व कर्मकांडांना मूठमाती दिलेली आहे. त्यांनी आपल्या 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे, मी कर्मकांडांना कसलाच थारा देणार नाही, विज्ञानवादी धम्माला मी अनुसरून माझं जीवन व्यतीत करत आहे असं सांगून आपल्या अनुयायीस सकट विज्ञानवादी धम्माचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. म्हणजे सर्व महापुरुषांचा एकच विचार होता, मानवतेचा विचार होता, मानवतेच्या कल्याणाचा विचार होता. आणि जे आधुनिक भारतामध्ये विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान जे आहे ते त्यांनी जे गुरुस्थानी संत कबीर असो किंवा महात्मा फुले असो किंवा तथागत गौतम बुद्ध असो यांच्या विचारधारेला ज्यांनी अनुसरलं ते विश्ववंदनीय झालेले आहेत. आणि त्यांना आजही लोक वंदन करतात. त्यांना वंदन केल्याशिवाय किंवा त्यांचं नाव घेतल्याशिवाय एकही दिवस किंवा एकही विचार असा आम्हाला समाजामध्ये सांगता येत नाही किंवा आम्ही समाजामध्ये बोलू शकत नाही. म्हणूनच संत साहित्यातील जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत त्यांना आम्ही वंदन केलेले आहे. कारण जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत ज्यांनी आधुनिक विचार मांडलेला आहे, जो समाजाला मानवतावादी कल्याणाकडे नेणारा त्यांचा जो विचार होता, अशा संतांना आम्ही ओळखलं पाहिजे. कारण आज हल्ली भरपूर संत साहित्यामध्ये भेसळ होताना दिसत आहे. कोणी स्वतःला संत म्हणून घेत आहे, पण जे संत आहेत असली आणि नकली ह्या संतांचा आम्ही विचार केला पाहिजे. जे नकली संत होते आसाराम बापू सारखे, आणखीन भरपूर काही संत स्वतःला स्वयंघोषित संत म्हणतात, त्यांचे आपण हाल बघत आहोत की ते जेलमध्ये जातात काय, त्यांच्यावर काय काय आरोप होतात काय. पण हे असे संत होऊन गेलेले आहेत की त्यांचे विचार हे जागतिक स्तरावर सुद्धा तेवढेच अस्मरणीय आहेत. अशा ह्या भारतभूमीमध्ये ज्या संताला आपण स्मरू किंवा विचारू त्या घरामध्ये सर्वांचं मंगलच होणार आहे आणि त्या घरातील कुटुंब हे मंगलमय दिशेनेच जाणार आहे. जय भीम, नमो बुद्धाय.